नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या बीइंग स्टुडंट या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आजचा थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिकवर घेऊन आलेला आहे। तर आज मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे इयत्ता 12वीचे युनिट टेस्ट 1 ॲज करंट इलेक्ट्रिसिटी, म्हणजेच करंट इलेक्ट्रिसिटी हा पूर्ण पेपर असणार आहे 25 मार्काचा। याचा तुम्ही वापर ॲज युनिट टेस्ट 1 म्हणून करू शकता। जर तुम्हाला फक्त हा चॅप्टर शिकवला असेल तर या चॅप्टरचे क्वेश्चन पूर्ण तुम्हाला आज प्रोव्हाइड केलेले आहेत युनिट टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये, 25 मार्काच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आज मी मित्रांनो। तर चला बघूया आजचा पेपर कसा असणार आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला दिलेलं आहे सेक्शन एमध्ये तुम्हाला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 असे 2 क्वेश्चन दिलेले आहेत। क्वेश्चन 1मध्ये तुम्हाला 4 MCQ दिलेले आहेत, ते तुम्हाला सोडवायचे आहेत। प्रत्येक MCQ हा 1 मार्काला असणार आहे। आणि क्वेश्चन 2मध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत, हे 3 प्रश्न प्रत्येकी 1 मार्काला असणार आहेत। त्यानंतर आपला इथं सेक्शन बीमध्ये तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न सोडवावे लागतात, त्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहे। आणि सेक्शन बी हा एकूण 8 मार्काचा असणार आहे। एक लक्षात घ्या मित्रांनो, हा संपूर्ण पेपर करंट इलेक्ट्रिसिटी वाचणार आहे, त्यामुळे करंट इलेक्ट्रिसिटीमधील जे काही न्यूमेरिकल्स आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजेच थेरीचे क्वेश्चन असतील ते ह्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत। तर मित्रांनो, पुढे आपण पाहून घेऊया सेक्शन सीमध्ये तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सोडवावे लागतात। त्यामध्ये एक प्रश्न हा 3 मार्कासाठी असतो आणि एकूण सेक्शन सी हा 6 मार्कासाठी असतो। यामध्ये तुम्हाला 3 किंवा 4 प्रश्न दिलेले असतात, त्यामध्ये 1 न्यूमेरिकल्स आणि 2 थेरीचे असतात, किंवा 2 न्यूमेरिकल्स 1 थेरीचा असा प्रश्न दिलेले असतात। त्यानंतर येतो आपला सेक्शन डी, यामध्ये तुम्हाला 2 पैकी 1 प्रश्न सोडवावे लागतं। यामध्ये तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे, यामध्ये पहिला क्वेश्चन हा पूर्ण दिलेला आहे आणि दुसऱ्या क्वेश्चनची फोड 2 क्वेश्चनमध्ये केलेले आहे, ए आणि बी। याच प्रकारे तुमची युनिट टेस्ट असणार आहे मित्रांनो। त्यामध्ये तुम्हाला यामधील 1 प्रश्न 4 मार्कासाठी असणार आहे आणि तुम्हाला यातील 2 पैकी 1 प्रश्न सोडवावा लागणार आहे। तर कसा होता आजचा पेपर कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि या चॅप्टरची तुमची तयारी झाली आहे काही कमेंटमध्ये कळवा, आणि तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट मित्रांनो। त्याचप्रमाणे तुम्ही जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच एक्झाम रिलेटेड माहिती आपण देत असतो मित्रांनो। आणि व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत।